मंदिराची महिन्याला जत्रा भरणार आहे। आणि आज मला असं अगदी मोठे ह्यानं सांगावंसं वाटतंय की आमच्या इथं कमीत कमी आपले दादा किती आज लोकसंख्या असेल 2 ते 3 हजाराच्या आसपास लोक आज असतील। नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे अमावस्या, म्हणजे गुरुपुष्य अमृत अमावस्या आहे। त्याच्यामुळं आंधळीपासून एक 4 किलोमीटर अंतरावर टाकेवाडी रोडला श्री बाळूमामांचं मंदिर आहे। तर त्या मंदिरातील दर्शनासाठी आत्ता आलेलो आहोत। तर इथं मंदिर कशामुळे बांधलेलं आहे, का मंदिराची इथं स्थापना झाली, तर याचा इतिहास पण आपण आता जाणून घेऊया। तर चला जाऊया दर्शनाला। अतिशय सुंदर पद्धतीने ते रांगोळी काढलेली आहे आणि फुलांनी सजवलेलं आहे। श्री संत बाळूमामांचं मंदिर आहे। मंदिराकडील आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आणि हवेशीर ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे आणि इतकं प्रसन्न वाटत आहे। माझे नाव संकेत तात्यासू नामदास। मी इथं आलेल्या सर्व भक्तांचे भंडारा लावण्याचे काम करतो। तरी आपले मंदिराचं काम ह्यांनी केलं, शंकर पुजारी म्हणून आहे त्यांनी व त्यांचे असं मित्रमंडळी सगळे इथं सहकार्य करतात। श्री संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी आपण इथं आलेलो आहोत। तर आपल्याला या मंदिराबद्दल माहिती जाणून घ्यायची होती, त्यासाठी आपण त्यांना विनंती केली। तर ते आपल्याला मंदिराचे पुजारी शंकर गुलाबराव काळे हे आपल्याला मंदिराबद्दल माहिती देणार आहेत। तर चला आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। इथे पालखी आली, पण असं काय घडलं की इथं मंदिराची स्थापना झाली? आता कसं आहे माहिती आहे का, मंदिराची स्थापना म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून कोरोनाच्या अगोदर कमीत कमी सलग 10 ते 11 वर्ष म्हणजे तिकडं माझं शेत आहे, तिथं वस्ती आहे, वस्तीच्या पाठीमागच तिथं शेत आहे, तिथंच मी म्हणजे असं 2002 साली तिथं पहिल्यांदा बकरी आली होती मामांची। मग त्यावेळेस तिथे बकराही झाला होता आणि तिथं मग तिथं आम्ही म्हणजे ते हे ठेवलं होतं, दगड ठेवलं, त्याची आम्ही पूजा करत होतो। मग मी सलग कमीत कमी 10 ते 11 वर्ष सलग जर आमोशाला आम्ही आपलं भंडारा घालायचो तिथं। मग तिथं हे करत असतानाच आमचं टाकेवाडीचे सतोष देवस्थानचे पुजारी होतं, मग ते नेहमी मला बोलवून घेणार, मला जवळ घेणार, पाठीवर थाप टाकणार, म्हणणार की बाळा तुझ्या हातनं एक अशी जे हे होणार आहे की महिन्याला जत्रा भर असं आहे। तर मग माझं नियोजन तिथंच खाली बांधायचं होतं। तर त्यांनी पुजाऱ्यांनी त्या सांगितलं की तुम्ही इथं बांधू नका, तुम्ही ह्या जागेवर रोड टच आहे, सतोशाला जाणारे लोक आहेत, ते मेन रस्त्याच्या कडेला येत आहे आणि इथं जर तुम्ही मंदिर बांधलं तर चांगली गोष्ट आहे। मग महत्वाचं पहिल्यांदा मला इथं मंदिर बांधायसाठी त्या पुजाऱ्यांनीच सतोबाच्या मार्गदर्शन केलं आणि त्यांनी केल्यामुळे त्यांनी पण मला बांधायच्या अगोदरच 1-2 वर्ष ते अगोदरच बोलावल्यावर म्हणायचे की बाबा रे तुझ्या हातनं इथं मंदिर असं होणार आहे आणि त्या मंदिराची महिन्याला जत्रा भरणार आहे। आणि आज मला असं अगदी मोठे ह्यानं सांगावंसं वाटतंय की आमच्या इथं कमीत कमी आपले दादा किती आज लोकसंख्या असेल 2 ते 3 हजाराच्या आसपास लोक आज असतील लोकसंख्या कमीत कमी।
2 ते 3 हजार. मग असा जर महिन्याला आम्ही इथं प्रसाद करतो, लोक तेवढी येतात जर आमुष्याला. आता साधारण कमीत कमी आमुष्याचं आमचं बुकिंग आहे, पुढलं 1.5 ते 2 वर्षाचं आमच्याकडं म्हणजे पुढलं बुकिंग आहे. आणि इथं जे आम्ही हे करत असतो ही प्रामाणिकपणे आम्ही सेवा करतो. इथं काय बाबा कोण असं वाडावडी कोण काही असलं आमच्या टीम मध्ये असलं कोणीही नाही, लुटारू कोणी नाही. इथं येणाऱ्याचं कोण काय बाबा कोणाला एखाद्याला बोंदेगिरी किंवा असला प्रकार आमच्या इथं अजिबात नाही. आम्ही पुजारी आहे, एखादं म्हणलं बाबा असं तसं सरळ दरवाजा उघडायचा, बाबा देव जाणं तू जाणं. आमचं काम आहे पुजारी भंडारा लावायचं, तिकडे भगवंताला तुझं काय असेल ते तुझं तू बोल. मग इथं लोकांचं असं झालंय की प्रत्येकाला मामा पावत्यात. सांगण्याचा हेतू माझं काय की इथं डायरेक्ट आम्ही देवाच्या पायापाशी माणसाला एखाद्याचं कोणाचं काही असलं गारा तर त्या माणसाला आम्ही तिथं देवाच्या पायापाशी नेतो. काय आणि तुझं काय जी काय म्हणणं आहे ती देवाला सांग. समस्या दूर होते. आणि अशामुळं लोकांच्या एवढ्या समस्या दूर होते ते की आज जर सकाळचा माणूस बोलला तर ते संध्याकाळपर्यंत सांगते की मामाने माझं गारण ऐकलं. मग अशी इथं जवळजवळ आमच्या या मंदिराला 2 वर्ष पूर्ण होतील. 2 वर्ष आणि साधारण महिना 1.5 महिना झाला असेल. मग ह्या 2 महिन्यात 2 वर्षात कमीत कमी तुम्हाला सांगतो रोज अगदी कोण नाही कोणतरी येणारच, सांगणारच की मामांनी पुजारी माझं गारण ऐकलं, माझं असं झालं, माझं काम लय मोठं हे होतं. म्हणजे अगदी 1 दिवसाल 2 दिवसाल किंवा सारखं असं कोण नाही कोणीतरी येऊन मला सांगतेच असं आहे. आणि रविवारची बी भरपूर असते. ती रविवारी आम्ही फराळाचं करतो, परत आंबील असते जर आणि कामाचं म्हणाल तर तुम्हाला सांगतो ही समज जी लोकांनी दिलेलं आहे हे काम तुम्हाला सांगतो समजेच्या लोकांच्या पै पै करून लोकांनी कष्टाने दिलेलं असतंय. याचा वापर आम्ही इथं त्याच्यासाठी करतोय. बांधकाम म्हणजे मंदिराच्या विकासासाठी पूर्ण म्हणजे हे बांधकाम आता हे पात्रा वगैरे नेऊन शेड दोन्ही साईडचं नियम आहे की रोज आम्ही एकाला आरती देतो. आमच्यात बाबा ह्यो खालच्या समाजाचा आहे, ह्यो वरच्या समाजाचा आहे, ह्यो मोठा आहे, ह्यो बारीक आहे, असला कुठलाही भेदभाव नाही. जो नवीन येईल त्याला आरती. जो प्रामाणिकपणे इथं सेवा करल, जो प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो भगवंताचं हे करल त्याला इथं मान. असं आहे. इथं कमिटी नाही, ट्रस्ट नाही, काही नाही, तसला काही प्रकार कुठला भेदभाव नाही, अजिबात नाही. जातभेद नाही, काय नाही, असला कुठलाच प्रकार नाही, गरीब श्रीमंत नाही, काय अजिबात नाही, अजिबात कोणी नाही. आणि आमच्या इथं ह्या मंदिरात सर्व स्तरातले लोक आहेत. अजिबात नाही की बाबा तू मराठ्याचा आहे, तू धनगराचा आहे, तू माळ्याचा आहे, तू आमक्याचा आहे. हिता अजिबात असताना आमच्या आरतीतच बाळूमामाने सांगताना सांगितले उच्च नीच भेदभाव नसावा. त्या पद्धतीने आमच्यात म्हणजे बारीक मोठा किंवा श्रीमंत हे असला किंवा तू अमक्या धर्माचा तू तमक्या धर्माचा असला आमच्या इथं अजिबात भेदभाव नाही. त्याच्यामुळं कसं आहे जो येईल त्यालाच आम्ही मान देतो असं आहे. मग तो गरीब जरी असला आणि त्याचं जर काय विचार घेण्यासारखे जर असलं तर ते आम्ही समधी विचार करून बाबा त्याचं म्हणणं असं आहे योग्य आहे आम्ही ते घेतो आणि ते अंमलात बी आणतो. आज तरी आम्ही शाळेचा निलाव घेतला पत्र्याला 41,000 रुपये. बांधायला हे काम करायला 23,000 रुपये दिले. शिखर बांधायचं होतं त्यासाठी आट्या घेतला. 2.5 लाख रुपये आट्याचा आला आम्हाला. 2.5 लाखाचं शिखर बांधलं. आता 1 रुपया शिल्लक नाही आमच्याकडे. 1 रुपया सुद्धा 1 रुपया कोणी खाणे बांधगड नाही. जेवढं येतं तसं घालविचार बसायचं. आज आलं ते आता जे पत्रे लोकांना जे पैसे द्यायचे त्याचे त्याला देऊन टाकायचं. सगळं उधारीवर चाललंय, खात्यावर चाललंय, सगळं पतीवर. कमी काय पडत नाही आणि होत राहतात कुठली. आणि आम्ही सरकारी निधीही कुणाकडे आम्ही घेतला. समजायच्या विचारानं काय सगळ्याला आणि योग्य जे वाटेल. समजा मला जर अडचण आली मी पुजारी आहे तर काका करतात पूजा काय पूजा सगळी करते.
दोघं चौघं 4-5 जण असे येते की ते एकदम परफेक्ट आणि प्रामाणिकपणे पूजा करणारे लोक आहेत. आमच्या म्हणजे जवळजवळ 10-15 जण आम्ही आहे. प्रत्येकाची कामं प्रत्येकाला वाटतात आपापल्या पद्धतीने. बाबा तो मंदिरातलं बघतो ना, तो मंदिरातलं प्रामाणिकपणे नाही बघ. बाबा ह्यांनी हे कुठचं बघायचं, त्यांनी ते कुठचंच बघायचं, म्हणजे समजा हे करणार हे बी बघायचं ते बी, पण आपलं प्रामाणिकपणे करणार. निस्वार्थी सेवा, स्वार्थ नाही हे असलं काय निस्वार्थी सेवा, निस्वार्थी सेवा. अजिबात काय नाही. कारण आणि दुसरं महत्वाचं सांगायचं म्हणजे आमच्या ह्याच्यात समजा कष्ट करून खाणारे लोक आहेत, एकही सर्व्हिसवाला ना अजिबात नाही. पण अगदी मामांच्या कृपेने समध्याचं चांगलं आहे असं आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की आज हेच आमचं दादा, तानाजी दादा, त्यांनी तुम्हाला सांगतो गावातले जी काही लोक पिणारी होती काय इथे आणून त्यांना इथं आणलं. मला स्वतः भंडारा लावायला लावला काय. मला त्या गोष्टीचा फार मोठा अभिमान वाटतो देवाच्या दारात. आज बरीचशीच त्यांनी आणली लोक काय. त्यांना आणल्यानंतर इथं हे केल्यानंतर म्हणजे आमचा नियम आहे, माझा पहिल्यापासूनच नियम आहे, एखादा कोणी काय असो, एखादा हे झाला मी आत मंदिरात देवापाशी नेतो त्याला, बाबा तुझं काय कारण असेल ते देवाला बोल. तिथं आम्ही आपलं त्याला हे करून भंडारा लावून हे करून त्याचं काय असेल समोरच माणूस आहे. आता ह्यो माणूस तुम्हाला सांगतो जी पियत होता आज पूर्णतः सुटली त्यांची. आणि रोज आमच्या बरोबर इथं आरतीला असतो, ढोल वाजवाय असतो. आज त्यांची बायका पोरं आनंदात आहे, ते स्वतः आनंदात आहे. ते घरी गेल्यानंतर दिवसभर कष्ट करून हे करून गेल्यानंतर त्यांना घरी शांत आनंदात 2 घास खाते ते आपली बायका पोराला आनंदात राहते. बरोबर आहे ना, एक संसार वाचला. तसंच दुसरी बी उदाहरण आहे ती आंधळीत. आम्ही आमच्या गावातली उदाहरण देतोय, बाहेरचं नाही. बाहेरची अशी किती येते किती जाते ते त्याचा आमच्या काही हिसाब नाही. पण जवळची खुद्द स्वतःच्या गावातलं आणि ती सेवा बी करते ना. आणि तेच तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे ज्यांनी दारू सोडले म्हणा किंवा जे तुम्हाला सांगतो काय गोष्टीनं म्हणजे हे झाले होते ते समजे चांगल्या रस्त्यानं चालायला लागले काय. महत्वाचा आम्हाला अभिमान एवढा वाटतो की आमच्या सहवासात जेवढी लोक आले ना त्यांचं समध्याचं चांगलंच झालेलं आहे. बरोबर का दादा. आणि श्री संत बाळूमामांचीच कृपा दृष्टी असल्यामुळे ह्या गोष्टी सहजासहजी होते. सहजासहजी मी इथं येत बी नव्हतो, स्वतः पुजारी घरी आले आणि घरी येऊन मला इथं आणलं. कारण स्वतः पुजारी येणे मी गेलो होतो जरा कामानिमित्त. गेल्यानंतर काय म्हणलं काय करताय तुम्ही येऊन तरी बघा. बरोबर आहे. काय मामांचा कसा माय काय आहे कसं नाही, तुम्ही स्वतः या, तुम्ही स्वतः अनुभवा आणि मग तिथला पुढे करा. अजूनपर्यंत आमच्याकडे चुकीचा निर्णय कुठं झाला. आमच्यात म्हणजे कसं आहे एखादं चुकलं तर आम्ही एकंटित अरे बाबा तू इथं चुकतोय परत चुका करू नकोस. आणि चूक मान्य सहजासहजी होती. आणखीन त्याच्याकडून चूक होती त्यांच्याकडून होतच नाही. पण समजा चुकून जर झाली तरी आमच्या इथं वर्दळीला कोण येत नाही. आता तुम्हाला सांगतो आमच्यात समध्यात रागिष्ट स्वभावाचं म्हणलं तर आमचं दादा, त्यांना वायपट अजिबात चालत नाही. अजिबात एखादा पुढनं रागात एखादा जर वायपट चालला अजिबात. परंतु तेच दादा आज म्हणजे दुसऱ्या कोणी जरी हे झालं तरी त्याला समजून सांगलं बाबा तो असं करू असं आहे काय, नीट वागा नीट चाला. समजा म्हणजे समजा एकमेकाच्या विचारानं समजायच्या ह्यानं आमचं आपलं चांगलं चालतं. तुमच्यामध्ये की चांगल्या प्रकारे आहे. हो, अमावस्या असेल त्या दिवशी आम्ही पहाटे 3ला उठून एक 10-15 जण आहेत ते सगळेजण येऊन सगळे सोय आपल्या रूममध्ये स्वयंपाकाची करायची. कोणी कांदा चिरणार, कोण बटाटा चिरणार, कोण वांगी चिरणार, कोण तांदूळ पाणी गरम करणार, कोण पाणी आणून देणार. ह्या पद्धतीनं सगळी आपली सेवा करणार. आणि आमोशाचं म्हणजे त्या दिवसाचं आचार्याच्या हाताखाली 5-7 जण असतो आणि पूजेला मग आम्ही 4-5 जण असतो. आणि दुसरं सांगायचं हेतू एकच आमचा सांगायचं म्हणजे आम्हाला म्हणजे मामांचा आम्ही पहिल्यापासून रविवार, सोमवार, गुरुवार, बारस आणि आमोशा या 5 म्हणजे कमीत कमी ह्या वाऱ्या आम्ही अभिषेक असतो. असं अभिषेक हे आम्ही स्वतः करतो. आम्ही कुठला ब्राह्मण बोलवत नाही, कुठलं काय नाही. आम्ही आपले भोळे बाळी सेवा करतो.
असं आहे. आणि मी पहिलं पूर्वी बी पुजारी म्हणूनच सेवेत होतो. मामांची सेवा मी 2002 साली केलेली होती. मग त्यावेळेस सुद्धा मी प्रामाणिकपणे तिथं बी सेवा केली होती. ज्यावेळेस मी बागेत सेवेला होतो त्यावेळेस मी पुजारी म्हणून का सेवा केली होती. मग त्यावेळेस मला माहिती होतं किंवा काय गोष्टी करायच्या काय नाही काय. मग त्या उद्देशानं मी समजा पूजा करायचो. मेंढक्यांचं कुठं काय एखादा आजारी पडला त्याला न्यायचो. कुठं काय देणं घेणं काय असेल कारभाऱ्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास काय. मग जी काय असेल ती प्रामाणिकपणे करणार काय. आणि मुळातच मला माझ्या आई वडिलांची शिकवण. मी आमच्या गावातल्या महालक्ष्मी देवीची यात्रा असते. मला ना कळत्यापणापासून मी रताव आहे. बरोबर का दादा काय. ना कळत्यापणापासून मग तेव्हापासून मी रताव उभा आहे. आणि रताव उभा असताना पैशाचं काम माझ्याकडे म्हणजे पैसे हे करून ववायचं जे काम आहे ते माझ्याकडे. मग त्याच्यामुळं मला घरनंच हालताना ताकीद की बाबा तुझ्या खिशात काय आहे का बघ. खिशात काय आहे का बघ. मग खिशात आपण अगोदरच बघायचं आपल्या खिशात वर तिथं जाताना काय आहे. मग खाली उतारताना सुद्धा बघायचं. जोपर्यंत रताव आहे तोपर्यंत रतावाला पैसे हे करायचं ववायचं काय चिल्लर असेल ते तिथं ठेवायचं. खाली उतरायचं. खाली उतरल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर पहिल्यांदा खिसा चापसायचं की आपल्या खिशात चुकून एखादा रुपया आलाय का. बरोबर आहे. मग ते तुम्हाला सांगतो नाही खात्री झाली पाया पडायचं आपलं निघायचं. मग ती पहिल्यापासून ना कळत्यापणापासून भगवंताची आपण महालक्ष्मीची यात्रा असते. अष्टमीला असतो रथ दिवाळीला असतो. ती लहानपणापासूनच ते संस्कार आहेत. आणि मग त्याच्यामुळं परत परत मग मामांचे बकऱ्या तिथं गेलो. मग तिथं बी त्या कारभाऱ्यांनी माझ्या बऱ्यापैकी समजा पैशाचं देणं घेणं म्हणा पूजेचं काय सामान आणायचं म्हणा पूजा कशी करायची काय करायचं हे समजा मग जबाबदारी तुमच्या समधी जबाबदारी थोडे दिवसच कळलं का पण प्रामाणिकपणे आपण ती केली. मग त्याच्यामुळे एखादा मेंढका आजारी पडला त्याला घेऊन जायचं गाडीवर त्याला दवाखान्यात आणायचा किंवा एखादं कुठं काय प्रॉब्लेम आला ती बघायचं तळावलं बघायचं. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो तिथं बी मी 24 तासातलं कमीत कमी 4 ते 5 तास झोपायचे. नाहीतर सकाळचं पाटचं उठायचं. पाटचं उठलं की पहिल्यांदा देवपूजा करायची तिथली बी आरती झाली की परत मेंढक्यांचं बघायचं. मेंढक्यांचं झालं की कुठं काय एखादं काय आहे ती बघायचं काय. म्हणजे अशा गोष्टी पहिल्यापासूनच मला ते गेलेल्या होत्या माहिती. तो अनुभव तुम्हाला इथं मंदिराची सेवा करताना हो चांगला उपयोग पडतो. चांगला उपयोग म्हणजे मी तिथं ती सेवा केली होती. तिथं तुम्हाला सांगतो आधी मध्ये जरी समजा बकरी इथं आसपास आली तरी माझ्या तुम्हाला सांगतो तिकडे 2 मळ आहेत. इथं एक मळ आहे आणि आंधळीत पैसे तिकडे एक मळ आहे. मग समजा हे तर माझं हे वाटलं मग आपल्याला तिकडं 2 दिवस ठेवायचं. कमीत कमी 4 ते 5 वेळा मी 2-2 दिवस तरी बकरी ठेवली. बरोबर का दादा. मामांची बकरी आलीत म्हणलं त्यावर अजून आणायचीच. आणि महत्वाचं म्हणजे मला आई वडिलांचं लय मोठं आहे. माझ्यावर इतका विश्वास आई वडिलांचा की भयंकर विश्वास हो. परंतु त्यांच्या विश्वासाला मी कधी तडात जाऊन दिला नाही. माझ्यावर त्यांचा विश्वास आहे म्हणून काय बी करत सुटलो नाही. महत्वाचं म्हणजे त्यांना जे योग्य वाटेल त्यांना विचारायचंच आणि मगच आपण पाऊल पुढे टाकायचं. हे पहिल्यापासूनच संस्कार. मी बाकीचं कधीच कोणाचं ऐकलं नाही. फक्त ओनली माझे आई वडील. आई वडिलांनी सांगायचं ही योग्य आहे मग तिथं काही असो. आई वडील म्हणले असं नाही त्या मार्गाने जाऊ नको विषय कट तिथंच मग बंद असं आहे. नाही आई वडिलांची पुण्य म्हणूनच तुम्हाला एवढी मोठी सेवा. आई वडिलांची आता आईला माझ्या 4 वर्ष झालं वारलेल्याला काय. पण माझी आई जे काय बोलल आई वडील तीच पूर्व दिशा. हो इथं सुद्धा मी जवळजवळ 10-11 वर्ष हे करत होतो. आमच्या एकटाच घालायचो. इथले शेजारची पोरं बोलवायचो माणसं बोलवायचो. मग त्यावेळेस घरचं काम करायचं काय असेल ते किती काम करायचं. फक्त महिन्यातनं 1 दिवस मला द्या. मग त्या दिवशी स्वतःच काय गोष्टी शिकवायच्या हे करायच्या. तयार स्वयंपाक करावा लागायचा काय गोष्टी जर तुम्हाला सांगतो हे करायचं. मग
त्यावेळेस आपल्याला घरच्यांनी काय म्हणून आहे म्हणून मी अगोदरच आदल्या दिवशीच समधी कामं करायचो. मग रात्रात दारी धरायची किंवा काय असेल ते उद्योग पूर्ण करायचा. मग त्याच्यामुळे मला कोणच काय बोलायचं नाही घरचे. ना मंडळी बोलणार ना माझा आई वडील बोलणार. असं आहे काय एक दिवसात. आणि ते बी सकाळचा आमच्या असल्यामुळे सकाळची पोरं येणार जेवणार निघाले मग परत उद्योगाला. कशाला कोण काय बोलतंय आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे इथं दर अमावस्याला महाप्रसाद असतो आणि रविवारचं आणि त्याचं बुकिंग तुमचं 1.5 वर्ष अगोदरच आहे. 1-1.5 नाही कमीत कमी 2 वर्षाच्या आसपास. होय का? 2 वर्षाच्या आसपासचं बुकिंग आहे. नाही मी कधी कुणाच्या घरी जाऊन मागत नाही. आणि इथं आम्ही भक्तच इथं येऊन आम्हाला सांग म्हणते नंबर द्या. मग आपण त्यांना सांगायचे आता किंवा या आमुषाला तुम्हाला नंबर. आता ही पुढची आमुषाला यांच्यावर नंबर. कधी कोणाच्या घरी गेलो बाबा तू दे जेवण आम्हाला इथं मामाच्या इथं अजिबात नाही. एखाद्या गावात म्हणला की याला मला जेवण द्यायचं आहे असं करायचं आहे नाही. तू इथं ये देवाच्या दारात तुझं तू बोल बाबा माझा मी आपला देतोय काय. आणि आपण आपलं भांडर लावायचं तुझ्या पद्धतीने. असं आहे. इथं आल्यानंतर लोक म्हणतात बाबा असं असं हे आहे आम्हाला जेवण द्यायचं आम्हाला आमकं करायचं आहे. आणि मुळातच आमचे 10-12 जण आम्ही जे आहे त्यात म्हणजे आम्ही समधीच प्रामाणिक लोक आहे. आम्हाला घेत एक मुळात आमचं वायपट असा वेळ कधी कोण आमच्यातला घालवणार नाही. प्रत्येक जण तुम्हाला सांगतो व्यापी आहे पण भगवंतासाठी तुम्हाला सांगतो अगदी आवर्जून आम्ही वेळ देत असतो. आणि इथं म्हणजे महिलांचंही मोठं योगदान आहे. असं आहे महिला बी तुम्हाला सांगतो 4-3-4 वाजता येते तिथं. हा मागल्या वेळेस तर दादा आपण पुरी भाजी जेवण केलं होतं आम्ही. पुरी भाजी चपाती बनवली होती. एक वेळ चपाती बनवली होती. म्हणजे एखाद्या भक्ताला वाटलं काय ना आपण इथं पुरी भाजीत जेवण द्यायचं ते आम्ही समजा 8 व्यवस्थित वाटावतो. असं आहे. मामांचीच काळजी मामांनाच काळजी आहे ना कधी काम करून घ्यायचं. मामांची शक्ती आहे तर सगळं काम करते तुमच्याकडून करून घेते प्रामाणिकपणे. आणि तुमचा बोला सांगा त्यांचं बोला. पंक्तीला जेवण दिलं होतं आम्ही 1 क्विंटलचं भाकरी बेसन भाकरी भाकरी सप्त्यात आणि मिरचा. हा 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 आमच्या बाळूमामाच्या टीमच्या आमच्या मंडळातर्फे बाळा मंडळ. बर 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 बर. सप्त्याचं जेवण दिलं होतं गावात आम्ही. हा हा 5 वाजताच महिलांनी सगळ्या भाकरी करून टाकल्या. लय मोठा महिलांचा सेवा आहे. महिलांचं म्हणजे नुसतं हे केलं का नाही आवर्जून महिला येतातच. आणि दुसरे एक ह्याच्यावर सांगण्याचा उद्देश आम्ही आषाढी वारीचं काही लोकांना पंढरपूरला जायची सवड म्हणजे होत नाही. आम्ही शेतकरी लोक आहेत इथं आसपासचे सर्वजण येते. परंतु आषाढी एकादशीला कमीत कमी आपण आम्ही शाबू 2 क्विंटल 65 किलो. 2 क्विंटल 65 किलो 2 क्विंटल 65 किलो नुसता शाबू होता आमचा. शेंगदाणा आणि शेंगदाणं जवळजवळ 85 किलो शेंगदाणं बरोबर का. केळं वेगळीच. परत ते फराळाचं दुसरं काय म्हणते ते नायलन शेंगदाणा शेंगा वेपर नायलन हे पदार्थ समजा वेगळंच. मग इथं जी एवढी नोंद कमीत कमी टाकवाडीच्या आड्यात इतकी अशी लाईन लागली होती. इतकं भाविक जमलं होतं. आणि हे समजा फराळाचं पूर्ण आम्ही हे केलं होतं. आणि ते फराळाचं सुद्धा कोणी 1 किलो कोणी अर्धा किलो कोणी आम्ही कोणालाही मागाय गेलो नाही. हिथं आणून द्यायची तिथं करून आम्ही समजा आपलं तयार करून आम्ही फक्त हे केलं. आम्ही नसलो तरी इथं आणून ठेवून जायचं. इथं कोणी हात लावत नाही कशाला. आज जवळजवळ 3 क्विंटलच्या आसपास झालं नुसता शाबू 2 क्विंटल 65 किलो आणि हे 85 किलो शेंगदाणं. म्हणजे हे बजेट आणि हे समज इतकं लोक तुम्हाला सांगतो आपलं त्या दिवशी. आणि इतका आनंद लोकांना झाला म्हणजे आम्हाला इतकं तुम्हाला सांगतो बाकीचे लोक सांगायचे. आणि दुसरी गोष्ट मामांचं एक आवर्जून दुसरं सांगावं असं वाटतं की ज्या दिवशी आपली पालखी निघाली होती त्या दिवशी तुम्हाला सांगतो अगदी एक वावभरच अंतराव 2 का 3 होती. एक भीतीनं गेलं पण 2
अशी फळी काढून फळी काढूनच पालखीकडे बघत वावाचं ते दंड वावाचं तर एवढंच आपण बसतो एवढ्या अंतर. एवढ्या अंतरावर तुम्हाला सांगतो असं फळी काढूनच आमच्या पालखी आपलं हे करत होतं. पालखी जवळ आली, ती पालखी आम्ही खाली ठेवले तिथनं पोरांनी परत भंडारा व्हायला तिथंच होती. नंतर आम्ही तुम्हाला सांगतो टाकेवाडीला गेलो. टाकेवाडीत पूर्ण प्रदक्षिणा घातली. परत शाळेचा कार्यक्रम होता तिथं गेलो. तिथून परत माघारी आलो. पूर्ण झाल्यानंतर विठ्ठलाच्या मंदिरात गेलो. तिथं आरती झाली. जवळजवळ आपला 2 तास तरी 2-2.5 तास 2-2.5 तास आमची तिथं गेली. माघारी आल्यानंतर त्याच जाग्यावर बघा त्याच जाग्यावर मला तर दिसली होती अगदी फणं काढूनच अजून तोपर्यंत तिथंच होती. काय बरोबर का? माघारी येईपर्यंत 2-3 तास ओलांडले तर त्याच जाग्या होती. परत आम्ही तिथंच पालखी ठेवली. परत भंडारा व्हायला परत जाताना एवढा कालवा असून सुद्धा ती हल्ली नाही. स्पीकर चालू होता, टाळ वाजत होता, टाळाचा गजर चालू समजा गोष्टी चालू होती. तरी सुद्धा ती अशी फळी काढून उभा राहिलेली तशीच होती. ही स्वतः यांनी पहिल्याच स्वतःच बघितलं. धुळा काळे आणि मी आणि दोघांनी पहिल्यांदा बघितलं. आणि नंतर आम्ही जास्त कालवा केला नाही, भीतीनं जाईल म्हणून. पालखी जवळ आले नंतर मग आम्ही दाखवलं माणसाला, हो मामा इथं आले दर्शन घ्या सगळे. एका टायमाला कमी 135 किलो तांदूळ द्यायचे. 135 किलो. अजून आमच्या डोक्यात आहे की गोरगरिबांचं लग्न सोहळा असं आम्ही कोणाचं अगदी बाबा एखादं गरगरीब असलं हॉलमध्ये जायचं आपलं म्हणजे कवत एवढं कवत नसते ना. त्यासाठी आपलं लग्नाचं आमचं नियोजन आहे. पण हळूहळू कसं होतं हे सगळं होत करत जायचं. आताशी आपल्याला 2 एकदम पैसे आपण कोणाला मागू शकत नाही. आणि एखाद्या माणसाला पैसे पाहिजे ते दर्शन घ्यायला सुद्धा येऊ शकत नाही. त्याच्यासाठी त्यांचे ज्याच्या इच्छेने असेल त्या देते. जबरदस्ती कोणाला इथं आम्ही करत. आणि हे ताट बघा, हे ताट समजे तुम्हाला सांगतो लोकांनी दिलेले ते असं आहे काय. हे समजे ताट म्हणा हे समजा म्हणजे ह्याच्यात सेवेतून घडलेलं सगळं. आज गुरुपुष्य अमृत अमावस्या असल्यामुळे तिथे महाप्रसाद होता, त्यामुळे मी प्रसाद घेतला. तर अशा प्रकारे आपल्याला इथं पुजाऱ्यांनी आणि त्या सेवेकरांनी मंदिराची स्थापना कशी झाली, मंदिर कशा पद्धतीने तयार झालं आणि त्यांची निस्वार्थ आणि प्रामाणिक सेवा ह्याच्यामुळे एवढ्या गोष्टी घडत आहेत आणि एवढ्या मोठ्या सादर होत आहेत.